नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आता पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. यंदा जुलैमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली, पण ऑगस्ट महिन्यात पावसानं मुंबईत दडी मारली आहे. पावसानं उसंत दिल्यामुळे मुंबईत तापमान चांगलंच वाढलंय. येत्या काळात पारा आणखी 5 ते 6 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. ऐन पावसाळ्यात पुणेकरांना उकाड्याचा अनुभव येतोय. साधारणपणे गेल्या आठवड्याभरापासून पावसाचा जोर कमी होऊन आकाश ढगाळ होतं, मात्र गेल्या 3 ते 4 दिवसांपासून आकाश निरभ्र होऊन ऊन पडतंय. परिणामी तापमानात वाढ होऊन ऐन पावसाळ्यात तीव्र उकाडा सहन करावा लागतोय. नागपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 65% पाऊस म्हणजेच 715.2 मिलीमीटर इतका पाऊस पडलाय. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 90% पाणीसाठा असल्यामुळे नागपूरकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. ऑगस्ट महिन्यात लावलेल्या हजेरीमुळे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा 66.89% झालाय. त्यामुळे 6 धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. नाशिकमधील गंगापूर धरणामध्ये पाण्याचं प्रमाण चांगलं असल्यामुळे पाण्याची चिंता मिटली. मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस राज्यामध्ये पुन्हा सक्रिय होणार आहे. हवामान खात्याकडून निम्म्या महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय, तर 17 जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात चणा डाळीचे दर गगनाला भिडलेत. 70 ते 80 रुपये किलोला मिळणारी चणा डाळ 120 रुपये किलोनं मिळते. आवक घटल्यामुळे डाळींचा दरावरती देखील परिणाम होतोय. ऐन सणासुदीत साखरेच्या दरामध्ये 5 रुपयांची वाढ झाली आहे. मागील आठवड्यात 38 रुपयांनी विकली जाणारी साखर आता 43 रुपये किलो झाली आहे. त्यामुळे नागरिक नाराज असून राज्य सरकारनं ठोस पावलं उचलावीत, यावरती योग्य तोडगा काढावा अशी मागणी व्यापारी करतायत. पावसानं उघडीप दिल्यानं पुणे विभागातून फळभाज्यांची आवक वाढली. भेंडी, गवार, काकडी, वांगी, शेवगा, वालवर तसंच घेवड्याच्या दरात घट झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 2 धावपट्ट्यांपैकी एका धावपट्टीची इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमची चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे ही धावपट्टी एकदम ओके झाली आहे. आता दुसऱ्या धावपट्टीच्या चाचणीसाठी हवाई प्राधिकरणाचं विमान पुन्हा नवी मुंबईत घिरट्या घालणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रत्यक्ष बांधकामाला येत्या काही महिन्यातच सुरुवात होण्याची शक्यता आहे. मौजे नवघर ते मौजे बळवली दरम्यान 98.50 किलोमीटरच्या मार्गिकेवरती 3 बोगदे उभारले जाणार असून एकूण 392 बांधकामं केली जातील. एमएमआरडी अंधेरी पश्चिम ते मंडाळे मेट्रो 2 मार्गिकेअंतर्गत कुर्ल्यातील 11 फुटी गर्डरची उंची 20 फुटांपर्यंत वाढवण्याची मागणी केली जाते. या गर्डरची उंची कमी असल्यामुळे मोठ्या वाहनांना येण्या जाण्यात अडचण येते. पेणमधून यंदा 26,000 गणेश मूर्ती परदेशात पाठवण्यात आल्यात. थायलंड, दुबई, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस, इंडोनेशिया, कॅनडा आणि इंग्लंड इथे या मूर्ती पाठवण्यात आल्यात. संपूर्ण जगात पेणच्या गणेश मूर्तींची ख्याती आहे. यावर्षी देखील विघ्नहर्ता श्री गणेशाचा 7 समुद्रापारचा प्रवास सुरू झाला. नोकरदारांना खुल्या प्रवर्गातून नियुक्त करण्यात आलंय की राखीव प्रवर्गातून हे सिद्ध करण्याची जबाबदारी नोकरी देणाऱ्या संस्थेची आहे, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलंय. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदारसंघात सुट्टीच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबवली असून मतदार नोंदणीत वाढ झाली आहे. दरम्यान ठाण्यातील 18 विधानसभेच्या मतदारांची अंतिम यादी 30 ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये शून्य औषध चिठ्ठी योजना लागू करण्यासाठी औषध खरेदीशी संबंधित निविदा प्रक्रियेतील पडताळणी वेगानं पूर्ण करावी असे सक्त निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले. त्यामुळे ही योजना सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. सागरी किनारा मार्ग डिसेंबरमध्ये पूर्णतः सुरू होऊ शकणार आहे. सागरी किनारा मार्गाचा अंतिम टोक वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडण्याचा टप्पा अद्याप बाकी असून यानंतरच हा प्रकल्प पूर्णपणे वाहतूक सेवेत दाखल होईल. पुणे शहराच्या विविध भागातील प्रवाशांना थेट मेट्रो स्थानकापर्यंत सहज पोहोचणं शक्य होण्यासाठी नवीन उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी विविध मार्गांवरती मेट्रो फीडर बस सेवा सुरू केली आहे. रक्षाबंधन निमित्त सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत पुणे स्टेशन येथील रिक्षा मित्र प्रीपेड बूथवरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना 100 रुपयांपर्यंतची रिक्षा प्रवास मोफत दिला जाणार आहे. त्यापुढे भाडं झाल्यास एकूण भाड्यातून 100 रुपयांपर्यंतची सूट देण्यात येणार आहे. या ठिकाणी शहरातील आतापर्यंत 800 रिक्षा पुणे स्टेशनवरील रिक्षा मित्र प्रीपेड बूथवरती नोंदणी करण्यात आली आहे. एसटी महामंडळ लवकरच काथ टाकणार आहे. एसटी महामंडळानं आपल्या ताफ्यामध्ये तब्बल 2475 गाड्यांना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
साताऱ्यात गेले अनेक दिवस लालपरीचा गोंधळ होतोय. आता साताऱ्यातील प्रवाशांसाठी एसटी महामंडळानं नवीन ई बस सेवा सुरू केली आहे. सातारा जिल्ह्यात 5 ई बसेस गाड्या दाखल झाल्या आहेत. भायखळ्यातील राणीच्या बागेतील पेंग्विन पक्षाच्या देखभालीचा खर्च यंदा आणखी वाढलाय. या कक्षातील पेंग्विनची संख्या गेल्या 6 वर्षात 7 वरून 18 वरती गेली आहे. पेंग्विनच्या वाढत्या संख्येबरोबरच खर्च सुद्धा वाढला असून यंदा तब्बल 20 कोटी अंदाजित खर्चासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये महिला पोलीस भरतीसाठी यावेळी 3,924 पदांसाठी 3.5 लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले. त्यापैकी 1 लाखांहून अधिक महिला उमेदवार उच्च शिक्षित आहेत. मुंबईला सर्वाधिक पसंती असून 1 लाखांहून अधिक महिलांनी मुंबई पोलीस दलातील भरतीसाठी अर्ज केलेत. एकाच विधानसभा मतदारसंघात 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या तातडीनं येत्या मंगळवारपर्यंत करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य सरकारला दिलेत. लोकसभा निवडणुकीपासून या अधिकाऱ्यांनाही निवडणूक आयोगानं बदल्यांचे नियम लागू केलेत. मुंबई पालिकेनं पूर्ण शहराचं सुशोभीकरण करण्याचा ध्यास घेतला. या अंतर्गतच काळाघोडा परिसर प्रथमच फक्त पादचारी झोनमध्ये सप्टेंबरपासून बदलण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी महापालिका यंत्रणा कार्यरत झाली असून लवकरच हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी मेडिकल स्टोअर्स आणि लॅबमधून कमिशन घेतल्याच्या तक्रारीची मानवाधिकार आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. एक समिती स्थापन करण्यात आली आणि समिती 5 दिवसात अशा डॉक्टर्सवरती कारवाईचा मसुदा तयार करून रुग्णालय प्रशासनाला सादर करणार आहेत. ई जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कर्करोगासारखा गंभीर आजार होऊ शकतो असा दावा संशोधकांनी केलाय. जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे शरीराची कार्यप्रणाली विस्कळीत होऊ लागते.